आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत, ज्यामध्ये 10 पैकी 8 महिला या समस्येमधून सफर होत आहे. तर अशी कोणती समस्या आहे? तर ती म्हणजे पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस. हे का होतं? हे होण्याची काय कारणे आहेत? आणि त्यावरती उपाय म्हणून आपण काय करू शकतो? कोणती योगिक आसने आहे, ही तुम्ही जर रेग्युलर केली, तर तुम्ही पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस पासून लांब राहू शकाल आणि जर तुम्हाला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस असेल, तरी सुद्धा तुम्ही त्यामधून स्वतःला जास्तीत जास्त लवकर रिकव्हर करू शकता. तर हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता भरत दामणे, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर. आपल्या योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण पी-सी-ओ-डी हा कोणताही आजार नसून तर हा लाईफस्टाईलमुळे निर्माण झालेला डिसीज आहे. तुम्ही जर तुमची एकदा लाईफस्टाईल जर रिकव्हर केली, जशी अपेक्षित आहे तशी जर बनवली, तर तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून लांब राहू शकतात. नंबर 1 कारण म्हणजे स्ट्रेस. तुमच्या शरीरामध्ये जर स्ट्रेस असेल, तर त्या स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा जो स्ट्रेस हार्मोन्स आहे, तो वाढतो आणि त्या स्ट्रेस हार्मोनमुळे तुम्हाला पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस होऊ शकतो. कारण की आपल्या शरीरामधील जे काही सर्व आपल्या पिरियड्सच्या रिलेटेड काम चालतं, तर ते आपल्या शरीरातील प्यूटिटरी ग्लँड जी आहे ती ठरवत असते आणि प्यूटिटरी ग्लँड आपल्या मेंदूजवळ आहे. त्याचबरोबर हायपोथॅलॅमस या दोन्ही ग्लँड आपल्या मेंदूजवळ आहे. आणि जेव्हा तुमच्या शरीरातील स्ट्रेस लेवल वाढते, म्हणजेच कॉर्टिसॉल लेवलचे हार्मोन रिलीज होतात, तेव्हा जे काम प्यूटिटरी ग्लँडला आणि हायपोथॅलॅमसला करायचं आहे, ते करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळेच तुम्हाला पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस व्हायला लागतो. तुम्ही जर स्वतःच्या मनावरील आणि शरीरावरील स्ट्रेस जर मॅनेज करायला शिकाल, त्या दोघांचा जर तुम्ही बॅलन्स साधाल, तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन आहे तो कमी होईल आणि त्याऐवजी तुम्ही जितके छान आनंदी राहाल, तेव्हा तुमच्या शरीरातून ऑक्सिटोसिन जो आहे तो रिलीज होईल. जर ऑक्सिटोसिन तुमच्या शरीरातून एकदा रिलीज झाला, तर तुमची प्यूटिटरी जी आहे ती तिचं काम योग्य पद्धतीने करेल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली जो तुमचा पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस आहे तो रिकव्हर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. नंबर 2 म्हणजेच आहार. तुम्ही आज जर आपण बघितलं तर आहार घेताना कंटिन्युअसली फास्ट फूड असेल, बाहेरचं खाणं असेल, ऑइली असेल किंवा सॉफ्ट ड्रिंक घेणं असेल, हे तुम्ही घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील जे काही पोषक घटक आहेत ते तुमच्या शरीराला एकंदरीत मिळत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला अशा या आजारांना सामोरे जावं लागतं. त्याऐवजी तुम्ही जर योग्य आणि सात्विक आहार घेतलात, तर तुम्ही स्वतःला या सर्वांमधून बाहेर काढू शकता. हा आहार घेण्याचे योग्य वेळ आहेत आणि योग्य पद्धत सुद्धा आहे. तुम्हाला जर एकंदरीत आपल्या दिवसभरामध्ये आहार निश्चित करायचा असेल, तर एकंदरीत आपल्या पूर्ण दिवसभरामध्ये सात्विक आहाराचं नियोजन करायला हवं. त्यामध्ये तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजता भूक लागते तेव्हाचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण, या सगळ्याच्या वेळा ज्या आहेत ते तुम्ही फिक्स करून ठेवा. तुमचं शरीर इतकं छान आहे, की तुम्ही त्याला ज्या वेळेला जे खाण्याची सवय लावतात, ते तेव्हाच तुम्हाला जेवण मागतं. त्यामुळेच तुम्ही सात्विक आहार खायला सुरुवात करा. नंबर 3 फिजिकल ॲक्टिव्हिटीज. आज आपण जर बघितलं तर पी-सी-ओ-डी होण्याचं प्रमाण आहे ते म्हणजेच अगदी एज बघायला गेलं तर 14-15 पासून स्टार्ट होतं, तर 25 ते 30 एज या 15 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस होत असतं. तर महिलांमध्ये या काळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करणं असेल किंवा ऑफिसमध्ये कंटिन्युअसली बसून राहणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी या कमीत कमी होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील एकूण ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे सुधारत नाही आणि ब्लड सर्क्युलेशन न सुधारल्यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक सेलने आपलं जे काम करणं अपेक्षित आहे ते योग्य पद्धतीने करत नाही आणि त्यामुळेच आपल्याला पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस होत असतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये योग्य पद्धतीने जर बॉडी मूव्हमेंट्स जर ॲड केलात, तुम्ही जर सूर्यनमस्कार केला, योगा केलात किंवा मी तुम्हाला आज काही आसने सांगणार आहे, हे जर तुम्ही रोज रेग्युलर पद्धतीने केले, तर तुमचा पी-सी-ओ-डी हा लवकरात लवकर रिकव्हर होईल. नंबर 4 म्हणजेच रात्रीचं जागरण. तुम्ही जर रोज रात्री अभ्यासासाठी असेल किंवा तुमच्या ऑफिसच्या कामासाठी असेल किंवा घरगुती कामांसाठी असेल, जर तुम्ही जागरण करत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी आणि तुमच्या बॉडीची रिकव्हरी होण्यासाठी मेलाटॉनिन नावाचा हार्मोन तुमच्या शरीरामधून सिक्रेट होत असतो. तर त्या मेलाटॉनिनचं प्रमाण हे कमी होतं. तुमची बॉडी जी आहे ती लवकर रिकव्हर होत नाही
आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक सेलला जिचं जे काम व्यवस्थित सांगितलेले ती योग्य पद्धतीने करत नाही. आणि त्यामुळेच मेलाटॉनिन हार्मोन जर एकदा कमी झाला तर तुमची झोप डिस्टर्ब होते. तर एकदा झोप तुमची डिस्टर्ब झाली तर समजून घ्या की तुमच्या शरीरातले सगळे कार्य जे आहे ते हळूहळू बिघडायला लागतील. त्यामुळे तुम्ही आजपासूनच चांगली झोप घ्यायला सुरुवात करा. झोप ही एकंदरीत 7 ते 8 तासाची असावी. जरी तुम्ही स्कूलमध्ये असाल, तुमची एक्झाम असेल, जॉबला असाल, काहीही टेन्शन तुमच्या मागे असेल, तरी सुद्धा झोप ही योग्य प्रमाणामध्ये झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणामध्ये झोपायला सुरुवात करतात, तेव्हा तुमच्या शरीर हे अगदी आनंदी होतं आणि तुम्ही जे कोणतं काम करत आहात, त्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळतं. नंबर 5 म्हणजेच लाईफस्टाईल चेंजेस. तुम्ही तुमच्या एकंदरीत रोजच्या लाईफस्टाईलमध्ये कोणत्या गोष्टी ॲड केल्यात, ज्या आपल्याला नको आहेत आणि ज्या गोष्टी तुम्ही ॲड केल्यामुळे तुम्हाला हा पी-सी-ओ-डी झालाय, या तुम्हाला एकदा समजणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुमचं झोपेचा पॅटर्न असेल किंवा तुमचा जेवणाचा पॅटर्न असेल, तुमच्या वर्किंगचा पॅटर्न असेल, हा सगळा तुम्ही एकदा चेंज करून बघा आणि त्यानंतर बघा की तुमचा हा जो आजार आहे, तो तुम्हाला इझिली रिकव्हर होण्यासाठी छान मदत होईल. ते म्हणजे तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घ्या. योग्य प्रमाणामध्ये तुम्ही आहार घ्या. त्याचाही योग्य एक पॅटर्न तुम्ही ठरवून घ्या. त्यातही तुम्ही आहार घेताना एकदा सूर्याबरोबरच्या वेळेला तुम्ही आहार घ्यायला सुरुवात करा. कारण आपल्याकडे आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे शरीरात आहे तेच या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणूनच जेवतानाची वेळ ही तुम्ही सूर्याबरोबर फिक्स करा. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा सूर्य मंद असतो. तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण हलका आहार घ्यायला हवा. जेव्हा 12 वाजतात आपल्याकडे बाहेर बघितलं तर सूर्य तापलेला असतो. तेव्हा आपल्या शरीरामधील अग्नी सुद्धा अगदी तापलेला असतो. तेव्हा तुम्ही पोटभर जेवण करू शकतात. आणि संध्याकाळ होताना जसा सूर्य मावळतो तेव्हा आपली पचनशक्ती सुद्धा हळूहळू स्लो डाऊन व्हायला लागते. तेव्हा सुद्धा तुम्ही हलका आहार घ्यायला सुरुवात करा. तुम्ही जरी आहाराचं नियोजन कराल तर नक्कीच तुम्ही पी-सी-ओ-डी मधून लवकरात लवकर रिकव्हर व्हाल. आणि यानंतर तुम्ही तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या मेंटेन ठेवा. आज मी तुम्हाला एकूण 5 आसने सांगणार आहे. तुम्ही हे रोज माझ्या बरोबरीने आसने करायला सुरुवात करा आणि या पी-सी-ओ-डी मधून लवकरात लवकर बाहेर निघा. अशी कोणती आसने आहेत जी तुम्हाला पी-सी-ओ-डी मधून रिकव्हर होण्यासाठी मदत करतील? तर त्यामध्ये नंबर 1 म्हणजे बटरफ्लाय. त्यासाठी तुम्हाला दोन्ही पायांची छान नमस्कार स्थिती करायची. दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आणि स्लोली आपण आपल्या पायांना वरती आणि खाली करणार आहोत. तुम्ही जर एक्सरसाइज काहीच करत नसाल, तर तुम्ही रोज सुरुवातीला हे 10 वेळेसचे असे 3 सेट करायला सुरुवात करा. पहिले 10-10 चे 3 सेट करा. त्यानंतर 20-20 चे 3 सेट सुद्धा तुम्ही करायला लागा. जसे-जसे तुम्ही याला सेटला वाढवाल, तशी तुमची रिकव्हरी फास्टमध्ये व्हायला लागेल. तर ही बटरफ्लाय पोज कशी करायची? माझ्या बरोबरीने आपण आज 2 सेट करून घेऊयात. हळू आपल्याला हे करायचंय. करूयात. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. श्वास घेताना अगदी डोळे बंद करून आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं. श्वास घेत हळूहळू पायांना वरती उचलायचं, सोडून देत खाली. घ्यायचा श्वास, सोडून द्यायचा. 4 पूर्ण लक्ष शरीराकडे. 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. आत्ता जसा आपण एक सेट करून घेतला तसा आपण दुसरा सुद्धा करून घेऊयात. करूयात पुन्हा. घ्यायचा श्वास, सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स करायचंय. असे आपण 10-10 चे आज 2 सेट करून घेतले. तुम्ही असेच 3 सेट रोज करायला सुरुवात करा. त्यानंतर हळूहळू 20 काउंटचे 3 सेट तुम्ही रोज करायला लागा. आता आपण दुसरं आसन करणार आहोत, ते म्हणजेच कॅट काऊ पोज. त्यासाठी आपण दोन्ही हात आणि दोन्ही पायांवरती यायचे. आपण कॅट काऊ पोज करतोय. श्वास घेत अलगद मान वरती करायची, पाठीला आतमध्ये खेचून घ्यायचं, सोडून देत मान खाली, पुन्हा पाठ वरती खेचायची. असे सुद्धा आपण 10 काउंटचा एक सेट असे 3 सेट आपल्याला करायचे. श्वास घेत मान वरती करायची, श्वास सोडून देत अगदी खाली. श्वास घ्या. 1
घ्या श्वास. 2 घ्या. 3 घ्या श्वास. 4 घ्यायचा, सोडून देत. 5 घ्या श्वास. 6 घ्या. 7 घ्या श्वास. 8 घ्या. 9 श्वास घ्या. 10. ओके, रिलॅक्स करूयात. यानंतर नेक्स्ट आसन आपल्याला करायचे पद्मासन योग मुद्रा 2. त्यासाठी आपण पद्मासनामध्ये बसून घेऊयात. पद्मासनामध्ये बसल्यानंतर आपण करणार आहोत योग मुद्रा. त्यासाठी आपल्याला आपला डावा हात जो आहे तो खालच्या बाजूने घ्यायचा. डाव्या हाताचा अंगठा खाली, उजवा हात त्यावरती ठेवायचा. अशी ही मुद्रा आपल्याला हातांची बनवून घ्यायची आणि ही आपल्याला ठेवायची आपल्या बेंबीच्या खाली, म्हणजेच नाभिस्थानाच्या खाली आपण तिला ठेवणार आहोत. मोठा श्वास घ्यायचा, अगदी मान पाठ कंबर सरळ करून घ्यायचं. दोन्ही हातांनी ओटीपोटावरती आपल्याला प्रेशर क्रिएट करून घ्यायचा. श्वास सोडून देत अलगद आपल्याला कमरेतून पुढे वाकायचे. सुरुवातीला आपण 1 मिनिटापर्यंत हे करतोय. असे 1-1 मिनिटाचे 3 सेट आपल्याला करायचे. रेग्युलर आपण वॉच लावून हे करू शकतोय. संत श्वसन करायचं. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. एक्सटर्नल प्रेशर आपण आपल्या ओटीपोटावरती क्रिएट करून घेतोय, जे तुमच्या PCOD आणि PCOSला रिकवर करण्यासाठी मदत करेल. माझ्या बरोबरीने करा. संत श्वसन चालू ठेवा. श्वास घ्यायचा आहे, सोडून देतोय, पुन्हा घेतोय, सोडतोय. हळुवारपणे श्वास घेत आपण अलगद वरती येऊयात. आसन स्थिती सोडतोय. जेव्हा आपण या स्थितीमध्ये आपल्या ओटीपोटावरती प्रेशर क्रिएट करून घेतोय, तेव्हा आपल्या ओटीपोटाला त्याचं जे योग्य पद्धतीने कार्य आहेत, आपल्या युट्रसमध्ये जी काही ब्लडची लाइनिंग असते, ते जर आपल्या पिरियड्सच्या 4थ्या दिवसानंतर 5व्या दिवसानंतर जर ती लाईन तशीच असली, तर पुढच्या वेळेमध्ये योग्य पद्धतीने जे ब्लड आहे ते शरीराच्या बाहेर येत नाही. त्यामुळेच आपल्याला 6 दिवस 7 दिवसपर्यंत ब्लिडिंग सुद्धा होत असतं. ते होऊ नये म्हणून हे आसन आपल्याला खूप मदत करतं. त्याचबरोबर पिरियड्स जर येणार असतील तर त्याला खाली पुश डाऊन करण्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याला मदत करतं. यानंतरचं नेक्स्ट आसन आपल्याला करायचे ते म्हणजेच अश्वसंचलन. अश्वसंचलनासाठी आपण येणार आहोत. अलगद एक पाय पुढे घ्यायचा, दुसरा पाय मागे घ्यायचा आणि आपली मान वरती. या पोझिशनमध्ये आपण 1 मिनिटासाठी तसेच उभे राहणार आहोत. जेव्हा आपण या पोझिशनमध्ये थांबतो तेव्हा आपल्या जे युट्रस आहे त्याच्यावरती छान प्रेशर क्रिएट होतो आणि आपला PCOD जो आहे तो रिकवर करण्यासाठी आपल्याला मदत होते. आपण या आसनामध्ये मान आपली वरती असावी. आपला पाय जो आहे तो दोन्ही हातांच्या मध्ये राहील आणि आपण होल्ड करणार. 1 मिनिट उजव्या पायाला होल्ड करणार, 1 मिनिट डाव्या पायाला, आणि असाच जो आपण दोन्ही पायांचा मिळून 1 सेट, असे 3 सेट जे आहेत ते आपल्याला करायचे. ओके, आता पाय आपण चेंज करून घेऊयात. उजवा पाय मागे नेतोय, डावा पाय घेऊयात, वरती आपण करतोय. ही जी स्थिती आपण केली आहे हिचं नाव अश्वसंचलन म्हणजेच सूर्यनमस्कारामधील ही एक स्टेप सुद्धा आहे. तुम्ही याच बरोबरीने हे 5 आसनांबरोबर जर रोज सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली तरी सुद्धा तुम्हाला PCOD मधून बाहेर येण्यासाठी सूर्यनमस्कार सुद्धा तुम्हाला मदत करतील. अलगद पाय आता आपण मागे घेऊया. यानंतर पुढचं आसन आपल्याला करायचे ते म्हणजेच भुजंगासन. त्यासाठी आपल्याला यायचे विपरीत शयन स्थितीमध्ये. आपण पालथ झोपतो त्या स्थितीमध्ये आपल्याला यायचे. विपरीत शयन स्थितीमध्ये आल्यानंतर आपण कपाळ जमिनीवर टेकवायचं, दोन्ही हात छातीजवळ ठेवून घ्यायचे आणि श्वास घेत अलगद आपल्या पूर्ण नाभीपर्यंतच्या भागाला वरती आणि या स्थितीमध्ये होल्ड करायचं. हे करत असताना आपल्या पायामध्ये जास्तीत जास्त अंतर येतं, अंतर आपल्याला हळूवारपणे कमी करून घ्यायचं आणि त्यानंतर या स्थितीमध्ये थांबायचं. असं तुम्ही सुरुवातीला 1-1 मिनिटाचे 3 सेट करायला सुरुवात करा. यामध्ये सुरुवातीला तुम्ही असंच होल्ड करा आणि त्यानंतर तुम्ही यातला जो कालावधी आहे तो सुद्धा वाढवू शकता. छान संत श्वसन करायचं. या स्थितीमध्ये आपल्या ॲब्डोमेन्स ओपनिंग जास्तीत जास्त होते आणि त्यामुळेच
आपल्याला पिरियड्स वेळेवरती येण्यासाठी आणि PCOD सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. अगदी मान मागे घेऊन जायची आणि संथ श्वसन करायचं. श्वासाकडे छान लक्ष द्यायचं. घ्या श्वास, सोडून द्या. घ्यायचा पुन्हा श्वास आणि सोडून द्या. तुम्हाला आज PCOD आणि PCOS रिलेटेड जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला समजली का? आणि जर ती समजली असेल तर ती रिकव्हर होण्यासाठी म्हणून तुम्ही यासाठी काय प्रयत्न केलेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्याला क्लॉटिंग्स का होतात, हेवी ब्लिडिंग का होतं, त्याचबरोबर हेवी ब्लिडिंग म्हणजे किती ब्लिडिंग होणं हे अपेक्षित असतं, या सर्वांवरतीचे कोणते उपाय असू शकतात किंवा ब्लिडिंग काहींना 2च दिवस होतं, या सगळ्याचे योग्य ते उपाय आणि कारणे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला पण आजचा हा व्हिडिओ बघायला आवडला का ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की सांगा. तोपर्यंत अगदी आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.